माइंड मध्ये फर्स्ट थॉट येतो की प्रिपरेशन, की कसं प्रिपेअर करायला पाहिजे किंवा एक पाथ लागतो आपल्याला किंवा गायडन्स लागतो, बरोबर. काय प्रिपेअर करायचंय, कसं करायचंय. सो अप्लाय करायला स्टार्ट केल्यानंतर एक समजलं की कंपनी वाईज प्रत्येक कंपनीच्या प्रोसेस वेगवेगळ्या असतात. बरोबर. ऑफ कॅम्पस मध्ये स्टार्टिंगला जे आहे किंवा आपलं सगळ्यात मेन असते की आपण रिझ्युमे कुठे कुठे अपलोड करायचा आणि तो अपलोड करताना कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म वरती तो अपलोड केला. पहिल्यांदा तर माइंड मध्ये हेच असतं की रिझ्युमे बनवायचा कसा. बरोबर. सो एक प्रॉपर गायडन्स घ्या त्यासाठी की रिझ्युमे आपला कसा पाहिजे. जेव्हा तू म्हणजे तुझा फर्स्ट जॉब तुला भेटला तर फर्स्ट जॉब भेटण्यासाठी तू किती इंटरव्ह्यू दिले? सो फर्स्ट जॉब मिळायसाठी मी जवळपास म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही पहिला इंटरव्ह्यू द्याल त्याच्यामध्येच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल येत आहेत हेच एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण पहिला माझा जो इंटरव्ह्यू होता सो त्या टाइमला माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता ॲज युजल की सगळं नवीनच होतं. क्वेश्चन्स काय येतील, इंट्रोडक्शन कसं करायचं, इंट्रोडक्शन फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये आपला कॉन्फिडन्स वगैरे थोडं कमी असतं, टेक्निकल कमी असतं आणि रिपीट तेच क्वेश्चन सिलेबसच्या बाहेर तर काही विचारणार नाहीयेत. फक्त क्वेश्चन फक्त एमएनसी मध्ये किंवा टॉप आयटी कंपनीचे इंटरव्ह्यूज खूप हार्ड असतात किंवा त्यांची प्रोसेस आपल्याला माहित नाहीये, आपण कसं करू आणि कॉन्फिडन्स लूज करून घेतात. सो असं काही नाहीये की एमएनसी कंपनीचा इंटरव्ह्यू आहे तर तो हार्ड होईल किंवा असं पण नाहीये की तो इझी होईल. आपलं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, इंग्लिश पण चांगलं आहे, पण आपल्याला डिलिव्हर करता येत नाही. त्यावेळेस आपलं थोडंसं जरा लॅक होतं की आपण कसं. तुम्हाला माहितीये की ह्याचं सोल्युशन हे आहे, बट जर का ते तुम्हाला समोरच्याला डिलिव्हर नाही करता आलं तर मग तिथे युजच नाही. तुमचा रिझ्युमे बघतो, त्याला माहित नसतं की तुम्ही काय, तुम्हाला काय येत नाही हे माहित नसतं. एखाद्या क्वेश्चनचा आन्सर पण येत नसेल जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू अटेम्प्ट कराल, सो त्या टाइमला पण एक वे असतो की इंटरव्ह्यूअरला सांगण्याचा की आय कांट रिकॉल इट राईट नाव. कारण असं होतं आपल्याला की 4-5 इंटरव्ह्यू दिले की रिजेक्शन आलं की आपण म्हणतो की यार आता नाही, आता माझं होत नाहीये. बट नाही, सो तो जो की आपल्याला जॉब लागतो, जॉब लागल्यानंतर मी तर फ्रेशर आहे आणि एक्सपिरियन्स लोक आहेत जेव्हा टीम मध्ये आहेत ते, आणि मला माहितच नाही काही किंवा प्रोजेक्ट कसं आहे, प्रोसेस कशी आहे आणि मी कशी इनपुट देणार. आणि त्यावेळेस थोडस जी भीती असते. हो, एका पॉइंटला तसं होतं की यार बास झाला, आता जॉब लागला आपल्याला, ठीक आहे आता काम करा जे येते ते. जेव्हा तुम्ही अपडेट राहाल तेव्हा तुम्ही आयटी मध्ये सर्व्हाइव्ह करू शकाल. कारण की कसं असतं ना की हर एक वेळेस आपण स्वतःहून जाऊन एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा बाकीच्या एक्सपिरियन्स मधून पण आपण काही लर्न केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट सध्याची मार्केट सिच्युएशन बघता ओपनिंग मार्केटमध्ये थोड्याशा ओपनिंग कमी आहेत आणि जे काही अप्लाय करताय ते खूप लोक जास्त आहेत, जसे की फ्रेशर आहे. आणि सध्या तर काय झालं की नॉन आयटी वाले पण खूप जास्त येत आहे आयटी मध्ये. त्यामुळे काय झालं की ओपनिंग खूप कमी आहे मार्केटमध्ये आणि खूप लोक कॅन्डिडेट जे काही अप्लाय करताय. आणि सगळ्यांचं असं की टॉप मोस्ट आयटी कंपनीमध्ये आपल्याला जॉब लागला पाहिजे. आणि तो जॉब लागण्यासाठी तर टॉप मोस्ट आयटी कंपनीचे जे काही एमएनसी कंपनीज आहेत किंवा एकदम टॉप कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये इंटरव्ह्यू कसा द्यायचा हे कोणाला माहित नाही. काही जण बोलतात की अरे खूप इझी असतो मोठ्या मोठ्या टॉप कंपनीचा इंटरव्ह्यू, काही जण बोलतात की अरे खूप हार्ड असतात, त्याची प्रोसेस काय असते. आणि ह्या सगळ्या प्रोसेस मधून गेल्यानंतर आपला इंटरव्ह्यू झालाय, आपण प्लेस झालोय, ते काय टॉप मोस्ट आयटी कंपनीमध्ये सर्व्हाइव्ह कसं करायचं, काय प्रोसेस असते, आपल्याला तर सगळं थेरॉटिकल नॉलेज असतं, प्रॅक्टिकल काही माहित नाहीये. तर मग आपल्याला काय कसं आपण सर्व्हाइव्ह करू किंवा काय काय चॅलेंज आपल्याला फेस करावं लागतात. तर या सगळ्या टॉपिकवरती आपण आज पूर्ण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. या टॉपिकवरती डिस्कस करण्यासाठी मी श्रद्धाला इन्व्हाइट केला आहे. आणि येस, तुम्ही हा पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा. जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी किंवा ॲज अ फ्रेशर म्हणून जर तुम्ही एखाद्या आयटी कंपनीमध्ये अप्लाय करत असाल तर त्यासाठी आपण आज इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत. सो पॉडकास्ट लास्टपर्यंत बघा. सो श्रद्धा, वेलकम टू आयटी वाला देव. थँक्यू. आणि येस, श्रद्धाचं जर सांगायचं झालं तर श्रद्धा आताच ऑलमोस्ट तिला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि फर्स्ट कंपनी आहे टॉप मोस्ट आयटी कंपनीमध्ये ती प्लेस झाली आहे. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर ती कशी प्लेस झाली किंवा काय झालं आणि किती इंटरव्ह्यूज दिले आणि काय चॅलेंजेस फेस केले ते सगळं आपण आज याकडून जाणून घेऊ. सो येस श्रद्धा, शॉर्ट इंट्रोडक्शन. ओके. सो बेसिकली मी सातार कडून आहे. जसं आता तुम्ही नाव ऐकलंच, माझं नाव श्रद्धा. ओके. सो मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं 2021 मध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनाच माहितीये की आपल्याला जॉब मिळवायसाठी किती स्ट्रगल करायला लागतो. करेक्ट. सो मी पण असे बरेच इंटरव्ह्यू फेस केलेत, इंटरव्ह्यू प्रोसेस मधून गेलीये की आपल्याला नक्की कसं प्रिपरेशन करायला लागतं किंवा प्रोसेस कशी फॉलो करायला लागते. बरोबर. सो येस, आय होप की मी जे सांगेन ते तुम्हाला सगळ्यांना हेल्पफुल राहील. नक्कीच. जेव्हा तुझं कॉलेज झालं
तर जेव्हा तू इंटरव्ह्यूला स्टार्ट केलं तर म्हणजे काय होतं, म्हणजे तो जो फेज होता तो कसा होता की यार आपल्याला आता इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, माझं थेरॉटिकल नॉलेज आहे, आणि तो फेज कसा होता तुझा इंटरव्ह्यूचा? सो बेसिकली बघायला गेलं तर तो फेज मीन्स मेनली तर कोविडचा होता. ओके. सो बिफोर दॅट एवढं माहित नव्हतं की जॉब करायची गरज आहे किंवा अशा पण MNC कंपनीज आहेत, कारण की आता सातारा बघायला गेलं, साताराकडचा भाग तर तो डेव्हलप आहे, बट प्लेसमेंट किंवा ह्या दृष्टिकोनातनं एवढं नाहीये. सो हळूहळू समजत गेलं की बाबा नाही, आपल्याला जॉब करायचा आफ्टर कम्प्लिटिंग इंजिनिअरिंग. बरोबर. सो मग ते माहीत पडलं तर त्याच्यानंतर आपल्या माइंडमध्ये फर्स्ट थॉट येतो की प्रिपरेशन, की कसं प्रिपेअर करायला पाहिजे किंवा एक पाथ लागतो आपल्याला किंवा गायडन्स लागतो की काय प्रिपेअर करायचंय, कसं करायचंय. सो जेव्हा मी स्टार्ट केलं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर अप्लाय करायला, सो मी इकडे शिफ्ट झाले पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर अप्लाय करायला स्टार्ट केलं. सो अप्लाय करायला स्टार्ट केल्यानंतर एक समजलं की कंपनी वाईज प्रत्येक कंपनीच्या प्रोसेस वेगवेगळ्या असतात. जसं की सपोज तुम्ही लिंक्डइनला प्रोफाईल ओपन करताय, नोकरीला ओपन करताय, समटाइम्स काय होतं की लिंक्डइनच्या एका क्लिकवरून आपण अप्लाय करून जातो किंवा नोकरीच्या क्लिकवरून अप्लाय होऊन जातं. बट काय काय प्रोसेसमध्ये, कंपनीच्या काही काही प्रोसेसमध्ये असं होतं की तुम्हाला पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन्स भरायला लागतात, जसं की तुमचं ऍड्रेस पासून किंवा तुमचे कुठले ID प्रूफ लागतील, सो ते सगळं भरायला लागतं. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून आपल्याला मेल येतो. नॉट नेसेसरी की ते पण प्रत्येक कंपनी मेल पाठवेल, असं पण नाहीये. सो मग ते मेल केल्यानंतर आपल्याला समजतं की यार आपण सक्सेसफुली सबमिट केलाय हा फॉर्म. कधी कधी काही मायनर डिटेल्स मिस झाल्यामुळे फॉर्म फिलिंग मध्ये प्रॉब्लेम्स पण येतात. मग परत कधी कधी डबल प्रोफाईल पण क्रिएट करायला लागतं. बट आता ते टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे की ते लगेच कॅच होऊन जातं. बरोबर. आणि किती म्हणजे जेव्हा तू अप्लाय करत होते किती जागेवरती तू अप्लाय केलं होतं? असं मी मोर दॅन 25-30 जागेवरती अप्लाय केलेलं. ओके. आणि तुझं जे प्लेसमेंट झालं होतं, जसं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर कधी कधी काय होतं की कॅम्पस प्लेसमेंट पण असते आणि ऑफ कॅम्पस पण आपण जातो किंवा आपली प्लेसमेंट नाही झाली तर तुझ्या केसमध्ये कसं होतं? कॅम्पस प्लेसमेंट झाली होती की ऑफ कॅम्पस? माझं ऑफ कॅम्पस झालेलं. अनफॉर्च्युनेटली तेव्हा ड्राईव्ह नव्हते. ओके. आणि सगळं मार्केट पण थोडंसं डाऊन होतं, तर त्या टाइमला नव्हते एवढे प्लेसमेंट्स ऑफर नव्हते. मग ऑफ कॅम्पस मध्ये स्टार्टिंगला जे आहे किंवा आपलं सगळ्यात मेन असतं की आपण रिझ्युमे कुठे कुठे अपलोड करायचा, आणि तो अपलोड करताना कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तो अपलोड केला होता? सो पहिल्यांदा तर माइंड मध्ये हेच असतं की रिझ्युमे बनवायचा कसा. बरोबर. सो एक प्रॉपर गायडन्स घ्या त्यासाठी की रिझ्युमे आपला कसा पाहिजे फॉर फ्रेशर. त्याच्यानंतर जसं तुम्ही विचारलं कुठे कुठे अप्लाय केलेला, सो बऱ्याचदा मी लिंक्डइन वरती प्रोफाईल क्रिएट केलेलं, नोकरीवरती केलेलं. आणि जर का तुम्हाला कन्सिस्टंटली कॉल हवे असतील नोकरीकडून, सो तुम्हाला ते म्हणजे माहितीच असेल की आपल्याला अपडेट करत राहायला लागतं ते प्रोफाईल, सो दॅट की तुम्हाला ते कॉल्स येत राहतील. सो मी नोकरी लिंक्डइन वरती अप्लाय केलेलं, आणि जसं कुठून समजलं की ह्या कंपनी हायर करते, सो त्यांच्या करिअर पेज वरती जायचं आणि तिथे पर्टिक्युलर आपला जो काही आहे जॉब आयडी किंवा अप्लाय करू शकतो. जेव्हा तू म्हणजे तुझा फर्स्ट जॉब तुला भेटला, तर फर्स्ट जॉब भेटण्यासाठी तू किती इंटरव्ह्यू दिले? सो फर्स्ट जॉब मिळायसाठी मी जवळपास 12 एक इंटरव्ह्यूज दिले असतील. 10-12. ओके. आणि जो तुझा 12th वाला जो काही इंटरव्ह्यू होता आणि जो फर्स्ट इंटरव्ह्यू होता त्यामध्ये काय कसा डिफरन्स होता? सो डिफरन्स बघायला गेला तर खूप मोठा होता, कारण की इंटरव्ह्यू म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही पहिला इंटरव्ह्यू द्याल त्याच्यामध्येच तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल येत आहेत, हेच एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण की तुम्ही इंटरव्ह्यू देऊन देऊन एक प्रॅक्टिस होती आपली की क्वेश्चन्स आपल्याला माहित पडतात की आपला जो रिझ्युमे आहे, जो आपण रिझ्युमे बिल्ड केलाय त्याच्यावरती आपल्याला काय काय क्वेश्चन्स येऊ शकतात. सो पहिला माझा जो इंटरव्ह्यू होता, सो त्या टाइमला माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता ऍज युजल, की सगळं नवीनच होतं, क्वेश्चन्स काय येतील, इंट्रोडक्शन कसं करायचं, इंट्रोडक्शन किती वेळ द्यायचं, किंवा इंटरव्ह्यू म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक सजेशन भेटतं की इंटरव्ह्यू देताना की इंटरव्ह्यू आपल्या साईडून टर्न करा, लाईक की आपल्याला जे येतं तिकडे घेऊन जावा. बट असं नाहीये की तुम्हाला ते पहिल्याच इंटरव्ह्यूला एक्सपिरियन्स पण नसतो ना. एक्सपिरियन्स तर काहीच नसतो की काय क्वेश्चन्स येतील काय नाही. सो
तसं पहिल्या इंटरव्ह्यूला माझं थोडंफार तसं झालेलं. देन हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला. हा, म्हणजे मी पण तेच सांगत असतो की खूप साऱ्या माझ्या व्हिडिओज मध्ये पण ते सांगितलंय तुम्हाला की जर समजा आपण फर्स्ट इंटरव्ह्यू दिलाय आणि त्यातच प्लेसमेंट झालं, जसं तू बोलली, फर्स्ट टू 12 जो आहे ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला त्यातच लर्निंग होऊन जाते. फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये आपला कॉन्फिडन्स वगैरे थोडं कमी असतं, टेक्निकल कमी असतं, आणि रिपीट तेच क्वेश्चन, सिलेबसच्या बाहेर तर काही विचारणार नाहीयेत, फक्त क्वेश्चन फक्त थोडेसे म्हणजे चेंज असेल, ओके, पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा काय, पण क्वेश्चन सेम राहतात. तो कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो. जसं आपण इंटरव्ह्यू देत जाऊ ना, तसं आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. बर, मग तुझ्या केसमध्ये तू जेवढे पण इंटरव्ह्यू दिले तर तेवढे तुला स्टार्टअप, मिड कॅप आणि आपलं MNC, तर मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू तुला कोणते कॉल्स भेटले जास्तीत जास्त? मला म्हणजे मी सगळ्याच ह्याचे इंटरव्ह्यू दिलेत, मिड कॅप आणि MNC. सो MNC चे जास्त कॉल्स आलेले, कारण की तेव्हा थोडीफार हायरिंग चालू होते आणि माझं बॅकग्राऊंड पण कम्प्युटर आहे, म्हणजे CSE आहे, त्यामुळे मग रिझ्युमे होत होता शॉर्टलिस्ट बऱ्यापैकी. तर मग जास्त करून MNC चे आलेले कॉल. इंटरव्ह्यू पण अप्लाय केलेलं मी, प्रिपेअर केलेलं त्यासाठी. सो बर, सगळ्यांच्या ह्याच्यात म्हणजे असं कसं माइंडसेट मध्ये असं असतं की यार आपल्या MNC मध्ये किंवा टॉप IT कंपनीचे इंटरव्ह्यूज खूप हार्ड असतात, किंवा त्यांची प्रोसेस आपल्याला माहित नाहीये, आपण कसं करू, आणि कॉन्फिडन्स लूज करून घेतात. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? सो आता ते डिपेंड करतं, म्हणजे बरेच जण सांगतात, आपला एक्सपिरियन्स शेअर करतात की जसं मी माझे इंटरव्ह्यूज 5-6 इंटरव्ह्यूज अटेम्प्ट केले असतील MNC कंपनीचे किंवा टॉप मोस्ट कंपनीचे. सो माझा एक्सपिरियन्स असा होता की बोथ होता, की कधी कधी सपोज जर का डिपेंड करतं की तुम्ही कुठल्या रोलला अप्लाय करताय. कधी कधी इझिली इंटरव्ह्यू होऊन जातो. दे फोकस ऑन अवर कम्युनिकेशन, म्हणजे आपलं कम्युनिकेशन किती चांगलं आहे. आणि कधी कधी मग खूप डेप्थ मध्ये टेक्निकली पण होऊ शकतो इंटरव्ह्यू, कारण की कधी कधी त्यांचे एक्सपेक्टेशन्स पण जास्त असू शकतात. सो असं काही नाहीये की MNC कंपनीचा इंटरव्ह्यू आहे तर तो हार्ड होईल, किंवा असं पण नाहीये की तो इझी होईल. हा, सो डिपेंड अपॉन लक आणि तो जी काही कंपनी आहे आणि कुठल्या प्रोजेक्ट साठी तुम्ही अप्लाय करताय. पण डेफिनेटली तुम्हाला तुमचं टेक्निकल ऍटलीस्ट 60-70% तरी स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे विथ युअर कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन आणि टेक्निकल बोलते तू, काही जण असे आहेत ना की त्यांचं टेक्निकल नॉलेज खूप जास्त आहे पण कम्युनिकेशनला थोडंसं लॅक करतात. तर अशा केस मध्ये कधी झालंय का की नाही टेक्निकल स्ट्रॉंग आहे आणि कम्युनिकेशनला लॅक होते, तर अशी केस कुठे झाली का तुझ्यासोबत? हा, म्हणजे जसं मी स्टार्टिंगला अप्लाय केलेलं, स्टार्टिंगला मी इंटरव्ह्यू दिलेले. सो टेक्निकली आपल्याला माहित असतं, कारण की तेव्हा आपण जास्त टेक्निकली स्टडी करत असतो. बरोबर. सो बट आपण आपल्या कम्युनिकेशन वरती फोकस नाही करत, आणि नॉट नेसेसरी की सगळेच जण कम्युनिकेशन सगळ्यांचं स्ट्रॉंग असेल, किंवा सगळेजण लाईक काय म्हणू शकतो आपण त्याला, इंग्लिश मीडियमच्या बॅकग्राऊंड वरून येतील. सो कम्युनिकेशन डेफिनेटली मॅटर करतं. म्हणजे कधी कधी असं पण होतं ना की यार आपलं टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, इंग्लिश पण चांगलं आहे, पण आपल्याला डिलिव्हर करता येत नाही, त्यावेळेस आपलं थोडंसं जरा लॅक होतं की आपण कसं करायचं, किंवा कॉन्फिडन्स नसतो, भीती असते असं मनात. तर तसं ती काही प्रोसेस आली सिच्युएशन? हो, म्हणजे ती मला इंटरव्ह्यू देताना पण फेस झाली, आणि आफ्टर माझं जॉईनिंग, म्हणजे आपण डिस्कस करूच नाही, बट तेव्हा पण फेस झाली. सो तुम्हाला एक लर्निंग खूप महत्वाची आहे की तुम्ही समोरच्याला आपली कॉन्सेप्ट कशी डिलिव्हर करताय. बरोबर. सो दॅट की त्याचं अंडरस्टँडिंग पण तेवढं व्हायला पाहिजे, कारण की तुमचं टेक्निकली तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि तुम्हाला माहितीये की ह्याचं सोल्युशन हे आहे, बट जर का ते तुम्हाला समोरच्याला डिलिव्हर नाही करता आलं तर मग तिथे युजच नाही. सो आपल्याला त्या गोष्टीवरती एक फोकस करायला पाहिजे जर का तुम्ही प्रिपरेशन करत असाल. करेक्ट. खूप वेळेस मी पण हे हायलाइट केलं आहे की जर तुमच्याकडे नॉलेज आहे आणि तुम्हाला नॉलेज शेअर करता येत नाहीये तर त्या गोष्टीचा काही युजच होणार नाही, तुमच्या जे काही टेक्निकल बॅकग्राऊंड असेल किंवा काय असेल तर. येस. बर, आता जे फ्रेशर आहेत किंवा ज्यांना समजा एक टॉप मोस्ट IT कंपनीमध्ये जायचंय आणि त्यांच्या प्रोसेसनुसार जायचंय, तर काय काय त्यांनी जे काही चेक पॉईंट आहेत किंवा काय काही गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये गेलं पाहिजे, ते एकदा सांगते का तू फ्रेशर लोकांना? सो बेसिकली तुम्हाला पहिल्यांदा तुमचा रिझ्युमेवरती फोकस करायला पाहिजे, कारण की तुमच्या रिझ्युमेवरती तुम्हाला येतं की आपल्याला काय क्वेश्चन्स येत आहेत, कारण की समोरचा जो इंटरव्ह्यू घेणारा असतो तो तुमचा रिझ्युमे बघतो. त्याला माहित नसतं की तुम्ही काय
तुम्हाला काय येत नाही हे माहित नसतं. सो तुम्ही असं प्रिपेअर करा तुमचा रिझ्युमे की जे तुम्हाला जेवढं टेक्निकल नॉलेज आहे तेवढंच तुम्ही त्या रिझ्युम मध्ये ऍड करा फर्स्ट थिंग. देन तुम्ही म्हणजे कॉन्फिडन्स ठेवा. स्टार्टिंगचे 1-2 इंटरव्ह्यूज ठीक आहे, तुमचा कॉन्फिडन्स थोडा लूज असेल किंवा काय, बट जसं जसं तुम्ही इंटरव्ह्यू देत जाल तसं तसं तुमच्या प्रिव्हियस इंटरव्ह्यू मधून तुम्ही लर्न्स करा. जे काही आपले कमी पॉइंट्स आहेत ते त्याच्यावरती फोकस करा. आणि देन सपोज जर का तुम्ही IT मध्ये जॉब चेक करताय तर थोडंसं कोडिंग वरती लक्ष द्या. आत्ताचे जे काही मार्केट्स मध्ये चाललेत मीन्स लाईक जावा, पायथन या फिर अजून काही जे आहेत, बरोबर. सो त्याच्यावरती फोकस करा. आणि नेक्स्ट इज तुमचं कम्युनिकेशन, जे की खूप मोठा रोल प्ले करतं. कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स. जर का तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि तुम्हाला जर का तुमच्याकडे राईट वे असेल की आपलं नॉलेज डिलिव्हर करायचा, तर मग तुम्ही डेफिनेटली ते क्रॅक करू शकता. आणि सपोज जर का तुम्हाला एखादा क्वेश्चनचा आन्सर पण येत नसेल जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू अटेम्प्ट कराल, सो त्या टाइमला पण एक वे असतो की इंटरव्ह्युअरला सांगण्याचा की लाईक आय कांट रिकॉल इट राईट नाव किंवा फॉर शुअर आय विल चेक दॅट लेटर. सो हे वेज काय आहेत, सो त्याचा थोडाफार स्टडी करा की जे तुम्हाला हेल्पफुल राहील आणि तुमचं इम्प्रेशन पण चांगलं पडेल इंटरव्ह्यू मध्ये. आणि येस, जेवढे जास्त इंटरव्ह्यू अटेम्प्ट कराल तेवढं जास्त तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग व्हाल, तुमचं कॉन्फिडन्स वाढत जाईल. सो अप्लाय करायचं थांबवू नका, अप्लाय करत राहावा, कॉन्फिडंट राहावा आणि कम्युनिकेशन आणि टेक्निकल नॉलेज वरती फोकस करा. ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि येस, नक्कीच ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत, जे काही गायडन्स तिने केला आहे, तो एक्सपिरियन्स शेअर करते ती. कारण 12 इंटरव्ह्यू दिले तेव्हा काही ती थांबली नाहीये. कारण असं होतं आपल्याला की 4-5 इंटरव्ह्यू दिले की रिजेक्शन आलं की आपण म्हणतो की यार आता नाही, आता माझं होत नाहीये. बट नाही, सो तो जो एक्सपिरियन्स आहे ते जे काही श्रद्धाने व्यवस्थित सगळं सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि जे काही नेक्स्ट तुमचा इंटरव्ह्यू असेल ना त्यामध्ये नक्कीच ते अप्लाय करायचा प्रयत्न करा. बरं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, इंटरव्ह्यूच्या वगैरे सगळं झालं, तू स्ट्रगल केलं किंवा तुला भेटलं. ऍट द एंड तुला एक टॉप मोस्ट IT कंपनी मध्ये तू प्लेस झाली. जेव्हा प्लेस झाली तर त्यानंतरच कसं होतं की आता खूप म्हणजे कसं इंटरव्ह्यू दिले, खूप टाइम गेला, खूप त्यासाठी हार्डवर्क केलं तू आणि तू प्लेस झाली. प्लेस झाल्यानंतर कसं सर्वाइव्ह केलं फर्स्ट 3 मंथ्स? नॉट 3 मंथ्स, कारण की आपल्याला बराच टाइम द्यायला लागतो. जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता तेव्हा तुम्ही टेक्निकली तर स्ट्रॉंग होता, बरोबर, बट नॉट नेसेसरी की तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल वर्क करायला कंपनीमध्ये जाल तर त्या टाइमला म्हणजे जो काही तुमचा टेक्निकल आहे तो तिथे तुम्हाला युजफुल होईल. म्हणजे येस, ते डेफिनेटली युजफुल होतं, बट तुम्हाला तुमचे पहिले 3 महिने किंवा 6 महिने ते प्रोडक्टचं नॉलेज घ्यायला लागतं किंवा तुमचं जे काही सर्व्हिस आहे, जे काही ऍप्लिकेशन आहे त्याचं नॉलेज घ्यायला तुम्हाला पहिले 3 महिने किंवा 6 महिने जातात. जे काही इनबिल्ड, म्हणजे असं तर नसतं की आपण गेलोय, जॉईन केली आहे कंपनी आणि तिथे फ्रॉम स्क्रॅच आपल्याला डेव्हलप करायला लागेल किंवा मीन्स रेअर केसमध्ये होत असेल, बट 80% असं असतं की इनबिल्ड सगळं असतं तिथे, फ्रेमवर्क वगैरे. सो पहिले 3 महिने 6 महिने तुम्हाला ते स्टडी करायला जातात. आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल काम कराल त्या टाइमला फॉर शुअर तुम्हाला पण कळेल की जे काही आपण इंटरव्ह्यूच्या टाइमला प्रिपरेशन करतो, जे काही आपण टेक्निकल स्किल्स घेतो त्याच्यात आणि जे ऍक्च्युअल कंपनीमध्ये होतं त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. सो ते खूप चॅलेंजिंग असतं. सो तिथे तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे की असं नाही की तुम्हाला फर्स्ट गो मध्ये सगळं कळेल किंवा सेकंड गो मध्ये पण सगळं कळेल. सो त्याचा व्यवस्थित स्टडी करायला लागतो. येस, बरोबर सांगितलं तू. सगळे म्हणजे तुझे जे काही एक्सपिरियन्स आहे तू शेअर केला. बट माझा एक डाऊट आहे, म्हणजे हा क्वेश्चन आहे की यार खूप साऱ्या लोकांनी मला कमेंट्स पण केले आणि मला विचारलं पण की आपल्याला जॉब लागतो, जॉब लागल्यानंतर मी तर फ्रेशर आहे आणि एक्सपिरियन्स लोक आहेत म्हणजे जेव्हा टीम मध्ये आहेत ते, आणि मला माहितच नाही काही किंवा प्रोजेक्ट कसं आहे, प्रोसेस कशी आहे आणि मी कशी इनपुट देणार. आणि मग त्यावेळेस थोडस जी भीती असते किंवा थोडं टेन्शन असतं. तर हे कसं असतं बरं स्टार्टिंगचा फेज? जसं तुम्ही सांगितलं आता, तर नॉर्मली मला पण सेम ते फिलिंग होतं की यार इंटरव्ह्यू तर क्रॅक झाला, बट नंतर काय थोडंसं रिलॅक्स्ड होतं त्या टाइम पर्यंत की स्टार्टिंगला. बट त्याच्यानंतर असं होतं की म्हणजे क्वेश्चन्स येतात की लाईक
आपण जेव्हा जॉईन करू तर मग नक्की कुठल्या टेक्नॉलॉजीवरती आपल्याला काम करायला लागेल, बेसिक आयडिया असते आपल्याला, बट इन डिटेल ते कसं असेल किंवा तिथली लोक कल्चर कसं असेल कंपनीमधलं, की खूप जणांकडून जे एक्सपिरियन्स असतात आपले जवळचे पास ऐकतो आपण की तुम्हाला सर्व्हाइव्ह करायसाठी खूप एफर्ट्स घ्यायला लागतील किंवा तुम्हाला खूप टेक्निकली ब्रशअप करायला लागतील गोष्टी. सो हे सगळं मला पण विचार आलेला मनात की कसं असेल, बट नॉर्मली जेव्हा तुम्ही जॉईन करता मला पण हीच भीती होती की जॉईन केल्यानंतरचं कसं असेल, की आपल्याला लाईक केटीज भेटतात का, केटीज इन द सेन्स की जे बेसिक नॉलेज आहे आपल्याला सो ते शेअर करतात का आपल्याशी टीममेट्स किंवा ते कसं असतं. सो येस, मीन्स नॉट नेसेसरी की प्रत्येक गोष्टीवरतीच आपल्याला केटी भेटेल किंवा काही गोष्टी आपल्याला शेअर होतील, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे स्वतःला पण एक्सप्लोर करणं खूप नेसेसरी आहे. कारण की जेवढं जास्त तुम्ही स्वतः एक्सप्लोर कराल तेवढं जास्त ते नॉलेज तुम्हाला लवकर ग्रास्प होतं. बरोबर. आणि काही काही जे प्रोडक्ट नॉलेज असतं सो ते आपल्याला शेअर होतं, ते आपले टीममेट्स आपल्याला शेअर करतात. म्हणजे ओव्हरऑल की जॉब लागल्यानंतर आपल्याला ते ज्या प्रोजेक्टचं नॉलेज म्हणा, केटी म्हणा, एक ट्रेनिंग म्हणा, हे प्रोव्हाइड होतच आणि टीममेट्स तर हेल्प करतात, जे काही असेल त्यामध्ये हेल्प करतात. आता जॉब लागलाय ओके, आणि खूप इंटरव्ह्यूच्या वेळेस खूप तयारी केली आहे, थेरोटिकल नॉलेज खूप जास्त आहे आणि आपण करतोच तेवढं प्रिपरेशन. जॉब लागल्यानंतर जेव्हा तू प्रोजेक्ट वरती काम करते, तुझे इनपुट देते, तुला चॅलेंजेस येतात, तर असं आहे का यार आपला जॉब लागलाय बस आता आपलं काही लर्निंग वगैरे काही नाही, जायचं आणि बस हे करायचं, असं काय आहे का? सो एका पॉइंटला तसं होतं की यार बास झाला, आता जॉब लागला आपल्याला, ठीक आहे आता काम करा जे येते ते, बट नाही, आफ्टर सम टाइम्स यू रिअलाइज की हे जे आपल्याकडे आहे ते इनफ नाहीये, कारण की बरेच चॅलेंजेस येतात की तुम्ही जे इंटरव्ह्यूज प्रिपरेशन करताना जे तुम्ही लर्न करता किंवा शिकता आणि ते जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाता तुमच्या वर्क लाईफ मध्ये, सो तिथे खूप मोठा डिफरन्स असतो. सो तुम्हाला कंटिन्युअस लर्न करायची गरज आहे. इवन मी पण आता जॉईन करून मला 2 वर्ष कंप्लीट होतील, बट स्टील मी अजून बऱ्याच गोष्टी शिकतेय, कारण की ते खूप नेसेसरी आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे की अपडेट राहणं. जेव्हा तुम्ही अपडेट राहाल तेव्हाच तुम्ही आयटी मध्ये सर्व्हाइव्ह करू शकाल, कारण की प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी नवीन अपडेट्स येतात, चेंजेस येतात. सो हे नेसेसरी आहे की तुम्हाला ते चेंजेस शिकले पाहिजेत. सो हे एक आहे की नेव्हर स्टॉप लर्निंग, शिकत राहा. जेवढं जास्त टेक्निकल नॉलेज तुम्हाला घ्यायला येईल तेवढं जास्त टेक्निकल नॉलेज घ्या. नाही बरोबर आहे, कारण कसं आपण लर्निंग स्टॉप केली की आपण आयटी मध्ये आपल्याला जसं तू मेन्शन केलं की दररोज टेक्नॉलॉजी चेंज होते, अपडेट होते, तर त्यानुसार आपल्याला अपडेट व्हायला पाहिजेच. कारण एकदा कम्फर्ट झोन आला की मग आपलं काही खरं नाही आहे सध्या तर सिच्युएशन बघून. येस, बरं आता एक सगळं झालंय, एक पर्सनल क्वेश्चन करतो. जॉब लागलाय, सगळं झालंय, जॉब एन्जॉय करते का तू, बाकीचं वर्क लाईफ बॅलन्स वगैरे? सो ते खरं तर आपल्यावरतीच डिपेंड करतं की आपण किती एन्जॉय करतोय, किंवा कधी कधी असं पण होतं की आपले सिनियर्स असतात किंवा एक्सपिरियन्स जास्त असतो. सो कधी कधी टेक्निकल फ्रंटवरती किंवा एनी अदर गोष्टींवरती थोडंसं आपल्याला ते शेअर करत असतात, बट जर का तुम्ही ती गोष्ट पर्सनली घेतली तर मग तुम्ही तुमच्या हॅपीनेस वरती फुल स्टॉप लावायला असं होतं. सो ती गोष्ट जेवढी जास्त तुम्ही, जर का कोड मीन्स ॲज अ फ्रेशर जॉईन झाला असेल तर त्याच्यासाठी ॲज अ सजेशन की कुठलीच गोष्ट पर्सनली नाही घ्यायची, ती ह्या वेळी घ्या की यार आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतंय, ठीक आहे, सो दॅट की तुम्ही ते खूप एन्जॉय करू शकाल तुमच्या लाईफ मधली ती फेज. आणि आत्ताच माझं सांगायचं झालं तर येस, मी खूप एन्जॉय करते, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे सगळं छान आहे, आणि फक्त टेक्निकली तुम्ही लर्न करत राहावा, ग्रो करत राहावा, सो दॅट की तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकाल त्या इंडस्ट्रीमध्ये आणि स्टेबल राहाल. बरोबर. नाईस. आणि यस, खरंच म्हणजे खूप छान गोष्टी, व्यवस्थित एक्सपिरियन्स जो शेअर केला. आणि ऍज अ फ्रेशर किंवा जे आयटी मध्ये एंट्री करत आहे ना, त्यांच्यासाठी खूप चेक पॉईंट सांगितले श्रद्धाने, आणि खूप काही गाईड केलंय, खूप काही एक्सपिरियन्स शेअर केलाय, जो की तुम्हाला नक्कीच हेल्पफुल होणार आहे तो एक्सपिरियन्स. आणि यस, इंटरव्ह्यूला जाताना जे पण श्रद्धाने पॉईंट सांगितले ते व्यवस्थित एकदा गो थ्रू करा. कसं असतं ना
की हर एक वेळेस आपण स्वतःहून जाऊन एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा बाकीच्या एक्सपिरियन्स मधून पण आपण काही लर्न केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे. नाहीतर बस किंवा शब्दांनी 12 इंटरव्ह्यू दिले, तुम्हाला पण 12वाच इंटरव्ह्यू भेटेल असं नाही ना. तुम्हाला 4-5 इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही प्लेस झाला तरी ठीकच आहे ना. सो ते असतं की ना की आपण स्वतः एक्सपिरियन्स घेऊन बाकीच्या एक्सपिरियन्स मधून पण आपल्याला लर्न करायला गोष्टी आल्या पाहिजे, आणि तेच आपण IT मध्ये आपल्याला एंट्री करायचं असेल तर ते आपल्याला खूप इझी होईल. सो येस, थँक्यू सो मच श्रद्धा. तू खूप सारे पॉईंट्स एकदम इन डिटेल मध्ये सांगितले, आणि येस हे सगळं आल्याबद्दल आणि तू व्यवस्थित सगळं गाईड केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि येस, IT वाला देव करून तुला एक छोटासा गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि येस, तुला काय सांगायचंय? मीन्स छान वाटलं तुमच्याशी बोलून. मे बी हा सेशन खूप साऱ्या फ्रेशर्सला किंवा ज्यांनी रिसेंटली जॉईनिंग केलं आहे त्यांना खूप हेल्पफुल राहील. करेक्ट. येस, सो डू वॉच. येस. आणि येस, हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण तुम्ही शेअर करा. आणि येस, आपल्या पॉडकास्टवर असेच मी नवीन नवीन गेस्ट आणत असतो, जो की तुम्हाला खूप हेल्पफुल होईल फ्युचरमध्ये पण. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. बाय. थँक्यू.